तर सगळे असे इमोशनल झाले होते, आई, बहिणी, बाबा वगैरे सगळे घरचे, की म्हणजे अ, त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती ती. काही काळापुरतं माझ्या मनात आला होता विचार असा की आपण वेल लावून चेहरे घ्यावे वगैरे. पण परत मी ठरवलं की नाही, माझ्या गोष्टीला न्याय देणारे चेहरे पाहिजे. जशी गोष्ट आहे, जेवढी प्युअर आणि रॉ, तसेच मला कॅरेक्टर्स पण पाहिजेत. मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे, मी कुठून इथं येऊन सिनेमा बनवतोय, तर मी अशाच पोरांना पण घेऊन यावं. मी ऑफिस सोडतो. मग त्यावेळेस वडील रडत होते, की तू एवढं इकडं दिवस दिले तर एवढं तू ह्याला मेहनत घेतली. मला असं कधी-कधी वाटायचं, की बाबा म्हणजे आपण म्हणतो ना, की एक हिरोईन म्हणून आपल्याला असं गोरी, अशी छान दिसणारी, लांब केस, छान हाईट वगैरे अशी असणारी आपल्या डोक्यात एक इमॅजिन होते. तसं तसं बऱ्यापैकी माझ्यात काही नव्हतं. तर मला असं कधी-कधी प्रश्न पडायचा, की म्हणजे का भाऊंनी मला सिलेक्ट केलास? मी भाऊंना पण विचारायची. मला असं वाटायचं की हे असं का दाखवतात कलर्स? गरीब म्हणजे काय, तो सगळ्याच अर्थाने मेलेला असतो का? नाही, म्हणजे कधी-कधी तर मला उलटं वाटतं, की उलट ऊर्जा तिथं आहे आणि ते काही नाही माझ्यासमोर उभारले, दोन्ही हात माझ्या हातात घेतले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. मग मी त्यांना मिठी मारली. मला लक्षात आलं की त्यांनी काहीतरी त्यांना काहीतरी इमोशनली ते ते कारण मला आधी अनुभव होता असा. त्यामुळे मग मी त्यांना मिठीत घेतलं आजोबांना आणि थोडंसं ते शांत झाले आणि एक वाक्य बोलून गेले मला, की "बाळा, आज माझं 2 डोळं कमी पडलं." आणि मला आत्ता पण ते भरून येते, की मग कधी-कधी काय होतं, की अरे हे किती मोठी पावती आहे. नमस्कार, मटाकट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दर आठवड्याला आम्ही वेगवेगळ्या टीमसोबत सिनेमाच्या भेटत असतो आणि या वेळेला तुम्ही सर्वजण आले आहेत, सजनाची टीम, आणि तुम्हा सर्वांचं प्रत्येकाचं स्वागत. आपण पहिल्यांदाच भेटतोय. मी सरांचं काम बघितलं आहे, प्रत्येक नाही पण इंस्टाग्रामवर, आणि मध्येच खूप व्हायरल झालेली चित्र मग मी सर्च करून सुद्धा बघितलं. त्यामुळे खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना सर्वप्रथम सिनेमासाठी. आणि तत्पूर्वी मठाच्या प्रथेप्रमाणे मी समीर सरांना विनंती करतो की गणपती बाप्पाची घेऊन तुम्हा सर्वांचं स्वागत करावं. शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. गप्पाची सुरुवात साहजिकच दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि चित्रकार यांच्यासोबत करायचे. चित्रकार ते दिग्दर्शक, त्या कॅनव्हसवर तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही मांडता आणि तुमच्यासाठी एकट्यासाठी ती कला असते की तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही ते थेट त्याच्यात प्रतिबिंबित करता. पण सिनेमा हा एक सांघिक एकत्र येऊन करण्याचं एक कला माध्यम आहे. तर हे जे ट्रान्झिशन आहे, या ट्रान्झिशन सांगा ना नेमकं. हां, नक्कीच तुझं हे तर मत बरोबर आहे, की दोन्ही कलांची प्रोसेस वेगळी आहे. म्हणजे सिनेमाची प्रोसेस वेगळी आहे मेकिंगची आणि चित्रांची प्रोसेस वेगळी आहे पूर्णपणे. चित्र काय इंडिव्हिज्युअल आर्ट आहे आणि सिनेमा टीमवर्क आहे. पण मला काम करत असताना मला फार असं जाणवलं नाही, की मी काहीतरी खूप वेगळं करतोय. कारण त्याची जी मुळं आहेत ती जवळपास त्याच्यात खूप साम्य आहे. म्हणजे चित्रांमध्ये पण मी काय करत असतो तर एक्सप्रेशन्स वरती माझा भर असतो, त्याला कसं जास्त जिवंत करता येईल, किंवा लाईट्सवरती माझा भर असतो, की त्याचा लाईट्स कशा असायला पाहिजे, त्याचं कॉम्पोजिशन कसं असायला पाहिजे, ते रंग कसे असायला पाहिजे. तीच गोष्ट आहे, मी फक्त ती 70 mm वरती केलेली आहे. आणि इथं माझ्याकडे जिवंत सगळे कॅरेक्टर्स आहेत आणि त्याला सजवण्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. मग कोण कॉस्ट्युम करतोय, मेकअपसाठी वेगळे लोक आहेत, लाईटिंग कॅमेरासाठी वेगळे लोक आहे आणि ह्या सगळ्याला परत वरून एक वेगळा म्युझिकमुळे एक वेगळा साज चढवता येतोय. आणि मी ऑफकोर्स व्हिज्युअल आर्टिस्ट असल्यामुळं परत एक त्याला एक कलर्सचा पण एक आपण म्हणतो ना, की एक वेगळी झालर चढते. अशा सगळ्या अर्थांनी ती एक प्रोसेस आहे. मात्र दोन्ही ची प्रोसेस जरी वेगळी असली तरी मला त्याची मुळं एक असल्यामुळं मी फार वेगळं काही करतोय असं वाटलं नाही. म्हणजे हा त्याचाच भाग आहे. फक्त कागदावरची चित्र त्या पडद्यावरती 70 mmच्या चालती बोलती करण्याचा प्रयत्न केलाय असं मला वाटतंय.
चित्रकार म्हणून काम करत असताना किती वर्ष आपण सिनेमा करावा, पूर्ण लांबीचा सिनेमा करावा व्यावसायिक स्वरूपात, आपण स्वतः त्याची कथा लिहावी, पटकथा लिहावी, हे सगळं कसं जुळून आलं? हे नेमकं सुरुवातीपासून मनात होतं, काय नेमकं ते होतं सगळं? सिनेमा बनवायचं हे मात्र माझं खूप आधीपासूनचं स्वप्न होतं. म्हणजे खूप आधी चित्रकार म्हणून नावारूपाला यायच्या पण खूप आधीपासून माझं स्वप्न होतं. हे 2003 मध्ये मी इथेच जे.जेला होतो, फाईन आर्टला होतो पेंटिंगला. आणि खूप काही गोष्टी घडल्या लाईफमध्ये आणि किंवा माझी घरची परिस्थिती ह्या सगळ्यामुळं मला कॉलेज सोडायला लागलं पहिल्याच वर्षी. मात्र माझा स्ट्रगल जो होता किंवा माझा प्रयत्न जो होता तो नेहमी फिल्ममेकर बनण्यासाठीचा होता. मग अनावधानाने अशी एखादी घटना घडली की त्याच्यामुळं मग माझं चित्र एका वेल नॉन आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कॉम्पिटिशनला मी दिलं. तिथं ते सिलेक्ट झालं, त्याला अवॉर्ड मिळाला. ते जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन झालं आणि तिथनं विकलं गेलं. मग त्यावेळेसची माझी घरची आर्थिक परिस्थिती अशी होती की माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. कारण घरची परिस्थिती फार भयंकर बिकट होती. आई एकटीच रोजंदारीचं काम करायची, सगळे भावंडं लहान माझ्यापेक्षा. अशा परिस्थितीत मग मी ठरवलं की मला चित्र काढायला लहानपणापासून तर आवडतात आणि योगायोगाने आता त्याच्यातच मला पैसे पण मिळतात आणि आनंदही मिळतोय. तर सगळ्याच गोष्टी घडत आहेत, तर मग मी ठरवलं काही वर्ष आता एन्जॉय करत राहायचं ह्याच्यासोबत. आणि मला समजलीही नाही. अशी 3-4 वर्ष निघून गेली आणि चित्र रंगवता मग 3-4 वर्षात मला कळलं, अरे आता ह्याच्यातच प्रोफेशन झालं आहे आपलं. आणि मी त्याच्यात अजून जास्त डीप गेलो त्या प्रोसेसमध्ये. मग त्यामुळं काही वर्ष सिनेमा बाजूलाच राहिला. सिनेमा बघणं, ऑब्झर्वेशन, फिल्म इंडस्ट्रीतले मित्र हे सगळं होतं. मात्र बनवण्याच्या प्रक्रियेपासून मी फार दूर होतो. आणि मग लॉकडाऊनमध्ये त्याला तसं मूर्त स्वरूप आलं. माझ्याकडे गोष्टी तर खूप आहेत. म्हणजे माझ्या जगण्यातनंच एवढ्या गोष्टी आहेत की मी त्याच्यातल्या थोड्या गोष्टी काही प्रसंग वेचले तरी सिनेमे बनतील. त्यातलेच काही प्रसंगांचा हा सिनेमा आहे. म्हणजे मग मला वाटतं लॉकडाऊनमध्ये ह्याला मुहूर्त स्वरूप आलं लिहायला. वेळ पण होता आणि मी माझे काही फिल्म इंडस्ट्रीतले मित्र आम्ही माझ्या गावाकडच्या स्टुडिओत एकत्र होतो आणि ती प्रक्रिया लिहायची सुरू झाली. मग ते पूर्ण करूनच थांबायचे असं ठरवलं आणि मग हे मागचा 4-5 वर्षाचा जो काळ आहे तो मग ॲक्च्युअल फिल्म मेकिंगच्या माझ्या त्या प्रक्रियेतला काळ राहिला. तुम्ही म्हणाला की सिनेमा बनवण्याचा ओढ सुरुवातीपासून होता, पण त्याच्या खऱ्या अर्थाने सिनेमा बनवायचा आहे, तर तुम्ही जे रंग निवडले त्यासाठी आणि प्रस्थापित जे कोणी जे आहेत मोठे जे नावाजले ते चेहरे न निवडता तुम्ही म्हणाले की तुमचे गावातले मित्र तुमच्या आजूबाजूचे दिसत आहेत त्यांना तुम्ही एकत्र केलं, त्या चर्चेविषयी सांगा ना आणि या सगळ्यांची मला ओळख करून द्या. ही तृप्ती सिनेमामध्ये हिचं नाव वंदना आहे. वंदी नावाचं एक पात्र आहे जी सजनावर जीवापाड प्रेम करते. आणि हा आकाश, यानं सिनेमामध्ये मुख्य भूमिका निभावलेली आहे सजनाची. आणि तो संभाजी, ज्यानं सिनेमामध्ये त्यानंही खूप महत्त्वाचा रोल निभावलेला आहे. आणि तो वंदीवर प्रेम करतो. असा हा एक लव्ह ट्रायंगल आहे आणि त्याला खूप रिॲलिटी, मातीतली गोष्ट आणि खूप सोशल अँगल्स पण त्या सिनेमामध्ये आहेत. अशा प्रकारे हे आहे. मग हे तिघं मूळ पात्र त्या सिनेमातले आहेत. हा ओंकार स्वरूप ज्यानं म्युझिक केलेलं आहे फिल्मचं. जर तुम्ही बघितले असतील का आत्तापर्यंत 6 गाणी आउट केलेली आहेत. नाही 5च गाणी आउट केलीत, अजून 3 बाकी आहेत. आणि खूप जबरदस्त रिस्पॉन्स आहे जर तुम्ही बघितले असतील. राजेश्वरी हिनं सिनेमातली मला वाटतं 3 का 4 गाणी गायलेली आहेत. तर अशी ही ह्या आमच्या टीमची ओळख आहे. पुढं काय रंगांची निवड कशी झाली का कुठे रंग म्हणजे रंग की कॅरेक्टर्स? प्रत्येक एक रंग ओके. कॅरेक्टर. इंटरेस्टिंग. जशी गोष्ट आहे ना, रॉ, नॅचरल, मातीतली, मला तसे चेहरे हवे होते. काही काळापुरतं माझ्या मनात आला होता विचार असा की आपण वेल लावून चेहरे घ्यावे वगैरे. पण परत मी ठरवलं की नाही, माझ्या गोष्टीला न्याय देणारे चेहरे पाहिजे. जशी गोष्ट आहे जेवढी प्युअर आणि रॉ, तसेच मला कॅरेक्टर्स पण पाहिजेत. हा एक त्याच्या मागचा हेतू होता. दुसरा हेतू हा होता की मी ज्या बॅकग्राऊंडमधून आलो आहे, मी कुठून इथं येऊन सिनेमा बनवतो आहे, तर मी अशाच पोरांना पण घेऊन यावं.
म्हणजे त्यांनाच त्यातल्याच कोणाला तरी घेऊन यावं. कदाचित ते माझं एक मानसिक समाधान असेल किंवा खूप सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठंतरी होतं आणि मग मी त्या निर्णयावर ठाम झालो आणि ही मग अशीच माझ्या गावातली आजूबाजूची शेतकऱ्याची अगदी गोरगरिबांची लेकरं आहेत. मग तिघांना मला विचारायचं आहे की अं, शशिकांत दादा त्यांचं काम करत होते, त्यांना सिनेमा बनवण्याची आवड होती, त्यासाठी ते या क्षेत्राकडे वळले. तुमच्या तिघांची आवड नेमकी काय आहे? तुम्ही सिनेमा आपण बघत असतो, टीव्हीवर बघत असतो, थिएटरमध्ये जाऊन बघत असतो, टीव्ही मालिका बघत असतो आणि अशा प्रकारे आपण आता समोर स्वतः कॅमेरासमोर उभे राहणार आहे आणि आपण आता काम करणार आहे. हा जो मधला ते द्वंद्व आहे, एक सर्वसामान्य असण्याचं आणि एक कलाकार असण्याचं, त्याविषयी सांगा ना थोडं. कोणी सुरू करा प्लीज. म्हणजे असं काय आता कोणाला पण असं जरा वाटेल की बाबा आपल्याला एक फिल्म मिळली, त्यात लीडचा रोल मिळला आहे, ते आमच्यासाठी पण म्हणजे असं जरा आश्चर्यकारक होतं ते. पण ते आमची तालीम एवढी भारी झाली होती, म्हणजे वर्कशॉप 2 वर्ष वर्कशॉप घेतलं भाऊने. आमचे आपले फिल्मचे जे गीतकार आहेत सुहास मुंडे, त्यांनी वर्कशॉप एवढं भारी झालं ना की आम्हाला कॅमेरा फेस करताना असं काय वाटलं नाही एवढं. की पहिल्या दिवशी म्हणजे थोडं होतं की आता पहिल्यांदा आपण चाललोय, पण तेवढंच ते. पण एवढं असं वर्कशॉपमध्ये आमच्याकडनं एवढी भारी कसरत करून घेतली ह्यांनी सगळ्यांनी की भारी. म्हणजे साधारण काय सुरू होतं वर्कशॉपचं, काय activity वर्कशॉपचं आम्ही 1-2 वर्ष सोबतच राहत होतो सगळीजण. बाकीचे काही कॅरेक्टर आहेत ते आम्ही 7-8-10 जण सोबत राहत होतो 2 वर्ष. मग त्यात सगळंच आम्हाला एवढं बेसिक गोष्टी शिकवल्या ते की कॅमेरा कसा लागत असते, तुमचं ते क्लोजअप कसा, वाईड कसा, मिडल कसा, सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. ते लेन्स असते, त्या कुठली लेन्स लावल्यावर किती झूम होतंय, किती असं, म्हणजे सगळ्या गोष्टी. आणि ॲक्टिंगचं जर म्हणायला झालं तर असं टास्क देत होते आम्हाला. टास्क म्हणजे आता तुम्हाला एक शब्द पण नाही बोलायचा आणि तुम्हाला ती गोष्ट आता समोरच्याला अशी दाखवून द्यायची की म्हणजे मनात तुमच्या काय ते त्याला पोचवायचं त्याच्यापर्यंत. मग ते बोलायचं नाही तुम्ही, मग ते एक्सप्रेशनवरनं सगळं असं बऱ्याच गोष्टी. जेव्हा सिलेक्शन झालं त्या टायमिंगला मी लय खुश होतो की आयुष्यात पहिल्यांदाच असं काय घडत होतं की ते माझ्यासाठी लय नवीन होतं. आणि मी ऑफिसमध्ये काम करत होतो आणि काय काम करतात? CAच्या ऑफिसमध्ये काम करत होतो. पण तिथं असं होतं की ऑफिसमध्ये काम करतोय म्हणजे पगार जास्त होते असं नव्हतं काय. मी स्टार्टिंग 2,500 वर चालू केलं होतं आणि 3 वर्ष झाल्यावर मला 6,500 पेमेंट झालं होतं. मी ऑडिट करायचो, रिटर्न भरायचो, ते सगळं सेल टॅक्स वगैरे ते सगळं बघायचो. आणि मग मला भाऊने चान्स दिला, मग ते मी वडिलांपाशी जाऊन बोलायला लागलो की असा एक फिल्मचे भाऊने सिलेक्शन केलं आहे, तर जाऊ का मी ऑफिस सोडतो. मग त्यावेळेस वडील रडत होते की तू एवढं इकडं दिवस दिले, तर एवढं तू ह्याला मेहनत घेतली, तू एवढं शिक्षण केलं आहे, तू आता अचानक सोडून चालला आहे तिकडं, तर परत कसं काय. मग मी वडिलांना एवढंच बोललो की ही माझं परीक्षा आहे म्हणलं, मी जर नाही केलं तर मी आयुष्यभर पस्तावीन म्हणलं, आणि जर केलं तर मला वाटणार नाही की मी पस्तावणार नाही आणि मी परत स्वतःलाच हे होणार नाही, खाणार नाही थोडक्यात. मग वडील पण त्या टायमिंगला राजे झालं, पण त्यांना काळजी होती की कसं होईल. आणि एक 3 दिवसाखाली ट्रेलर बघितला, त्या टायमिंगला वडील हसत होते. जरा त्यांना भारी वाटलं ते. आणि फोन केला तर ते रडत होते. त्या टायमिंगला खुशी म्हणतात काय, खुशी जास्त असते, आनंद अश्रू तसे. आणि ज्या टायमिंगला आम्ही स्टुडिओला गेलो, वर्कशॉप चालू होते, आम्हाला कॅरेक्टर सांगितल्यावर आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये राहायला लागलो. मग ते कॅरेक्टरमध्ये जसं राहत गेलो तसं आम्हाला बारीक गोष्टी बी कळायला लागल्या की बाबा ह्याची म्हणजे डेफिनेट आपलं ते लेवल काय किती आहे ह्याची. मग ती गोष्टी कळत असताना मॉकशूटला चालू झालं आणि मॉकशूटला बी आम्ही तसंच राहत होतो कॅरेक्टरसारखे. आणि ब्रेकडाऊन करताना सुद्धा आम्ही कॅरेक्टरमधनं बाहेर येत नव्हतो. म्हणजे एखादा सीन काय नाही, फक्त कॅमेरा अँगल बघायची होती ब्रेकडाऊनला. मग त्या टायमिंगला बी आम्ही रडायचो की बाबा हे सीन चालू आहे, असं एवढं जगून घेतलं आहे आम्ही.
मी मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे तुम्ही सगळे आणि म्हणजे कोणत्या गावातल्या तुम्ही एकत्र? भाऊंच्या घरापासून जवळपासच गाव आहेत आमची. माझं एक 3-4 किलोमीटरवर गाव असेल आणि तिथं म्हणजे घरची शेती आहे थोडीफार आणि असं शेतकरी कुटुंबात राहिलेली आहे मी. तर ती ती एक वेगळं होतं आणि मला म्हणजे डान्स करायची आवड होती. म्हणजे एक छंद म्हणून मी ठेवलं होतं ते आणि मग मला असं माहिती समजली की असं-असं ऑडिशन आहे बाबा म्हणून. तर मग मी असंच चला देऊ म्हणून मी ऑडिशन दिलं आणि दुसऱ्या दिवशी फोन आला की असं-असं भाऊंचा स्टुडिओ आहे तिथं आणि तिथं या तुम्ही म्हणून. मग तिथं मी गेले आणि तिथं एक छोटंसं ऑडिशन झालं आणि मग नंतर परत हळू-हळू कॉन्टॅक्ट वाढत गेला आणि मग परत थोड्या दिवसांनी वर्कशॉपला आम्ही सगळे एकत्र आलो. ह्यांना पहिल्यांदा भेटली मी तिथं वर्कशॉपला आणि म्हणजे तिथं आम्हाला स्क्रिप्ट काय आहे हे ते काय माहीत नव्हतं. पहिल्यांदा तर आमचं कॅमेऱ्यासमोर डेअरिंग वाढावी आणि एक ॲक्टिंगचं बेसिक समजावं बाबा आम्हाला, त्याच्यासाठी वर्कशॉप होत होते. जसं आकाश म्हणला तसं की एकही डायलॉग न बोलता फक्त एक्सप्रेशनवरनं सांगायचं, समोरच्याला भावना पोचवायच्या. असं एक इम्प्रोव्हायझेशन व्हायचं आमचं तिथं. मग नंतर भाऊंनी स्क्रिप्ट वाचून दाखवली. मग तेव्हा मग आम्हाला आमची कॅरेक्टर समजली की बाबा मी वंदी करते ही सजना करते ती दिना करते असं सगळ्यांची आम्हाला कॅरेक्टर समजली. मग तिथनं मग मग आमचं पात्र आम्ही समजून घेतलं. म्हणजे त्याच्यात भाऊंनी लय मदत केली आम्हाला. मला तर म्हणजे मी आधी लय वेगळी होती. म्हणजे अशी एकदम बारीक आणि एवढे केस वगैरे अशी अशी होते मी. तर म्हणजे मला असं कधी-कधी वाटायचं, की बाबा म्हणजे आपण म्हणतो ना, की एक हिरोईन म्हणून आपल्याला असं गोरी, अशी छान दिसणारी, लांब केस, छान हाईट वगैरे अशी असणारी आपल्या डोक्यात एक इमॅजिन होते. तसं तसं बऱ्यापैकी माझ्यात काही नव्हतं. तर मला असं कधी-कधी प्रश्न पडायचा, की म्हणजे का भाऊंनी मला सिलेक्ट केलं? मी भाऊंना पण विचारायची, की कशामुळं? तर भाऊ म्हणायचे, की परफेक्ट कोणच नसतं. माझं ते अजून पण आठवते मला ते भाऊंचे शब्द, की परफेक्ट कोणच नसतं, परफेक्ट बनायचं असतं. तर तीच प्रवास असते आपल्या आयुष्यातलं परफेक्ट. इम्परफेक्टपासून परफेक्ट बनण्याचा प्रवास असते. तर मग बऱ्याच ही एक गोष्ट झाली. अशा बऱ्याच गोष्टी भाऊंकडनं शिकायला मिळाल्या आणि तृप्तीपासनं मग कधी वंदीच्या ह्याच्यामध्ये आले, आम्हालाच नाही समजलं. आम्ही आमचं कॅरेक्टर कधी जगत गेलो. म्हणजे वर्कशॉप जेव्हा आम्हाला आमचं कॅरेक्टर समजलं, तिथनं आम्ही असं स्टुडिओला पण असताना मी तृप्ती आहे, ही संभाजी आहे, ही आकाश आहे. आम्ही विसरलो होतो आमची नावं. वंदी, सजना असंच आम्ही हाक मारायचो. शूटवर पण जे कोणी होते ना आमचे कॉस्ट्युमचे, मेकअपचे वगैरे, ते आम्हाला वंदी, सजना, भाऊ हे पण असं आमच्या कॅरेक्टरनेच हाक मारायचे. म्हणजे तृप्ती हाक दिला तर आम्ही ओ नाही म्हणायचो, पण वंदी दिलं तर ओ म्हणायचं. तर एवढं ते आम्ही त्या कॅरेक्टरमध्ये गेलो होतो आणि ते जगलो. तसंच ते त्या कॅरेक्टरमधनं बाहेर येताना पण बराच वेळ लागला आम्हाला. जेव्हा आम्ही शूट संपल्यानंतर घरी गेलो, तेव्हा पण असं ते व्हायचं थोडं, की असं वंदीसारखं फील व्हायचं. पण ती प्रोसेस सगळी भारी होती सगळीच. आणि गाणी गाण्यांचं पण बरीच मदत झाली. म्हणजे आम्हाला एखादा जर सीन करायचा असेल, इमोशनल असेल, तर आमच्या फिल्ममधले जे काही गाणे होते ते भाऊ आम्हाला ऐकवायचे सीनच्या आधी. तर त्या गाण्यांचं पण बरंच मदत झाली आम्हाला सीन करताना. तर प्रोसेस सगळीच भारी होती अशी आमची. शशिकांत, 2 वर्ष तो म्हणाला, इफ आय एम नॉट रॉंग, 2 वर्ष तुमची वर्कशॉप सुरू होतं. सहसा अशा प्रकारे 2 वर्ष कलाकारही थांबत नाहीत, बनवणारे प्रोड्युसर तेही तितका वेळ देत नाहीत. फार फार तर 1 महिनाभर वर्कशॉप होत असतात इन जनरल. 2 वर्ष तर काय नेमकं काय केलं वर्कशॉप आणि हे 3 जे तू रंग शोधलेस ऑडिशन्स म्हणून, ते काय कसं जमून आलं, काय नेमकं केलं, कोणाकोणाला बोलवलं आणि किती तुम्ही सगळं निवडलं? मी ह्यातल्या त्या दोघांना तर मी ओळखत होतो. आकाश माझ्या गावचाच आहे, हां, नाव काय? शिरापूर. आणि तो माझ्या स्टुडिओतच असायचा, काम करायचा. आणि त्यामुळे मी त्यांना ओळखत होतो, कॅरेक्टर, स्वभाव ह्या गोष्टींना घेऊन. त्यामुळे मला अंदाज होता की हे काय करू शकतील. तृप्तीचा मला अंदाज नव्हता पूर्णपणे. आणि त्याला मला थोडासा 1-2 महिने वगैरे लागले की हे काय करू शकते. मग जवळपास 1 वर्ष लागला की
ते पूर्णपणे त्या कॅरेक्टरमध्ये जायला मी ऑब्झर्व करत राहायचो. पण हा ठरवून गेला निर्णय होता की त्याच्याकडून 2 वर्ष वर्कशॉप करून घ्यायचं? नाही, वेळ ठरवलेला नव्हता. मला जेव्हा मी ठरवलं होतं की मला वाटलं की आता हे मला जे हवे तिथं पोचलेत हे कॅरेक्टर म्हणून सगळ्या अर्थाने, तर मग आपण शूट करायचं. आणि तसं मग ते सुरू होतं. 2-4 महिने 6 महिने गेले. ते जगायला लागले तसे. त्यात खूप असे सीन्स आहेत की त्या सीन्सचं गांभीर्य त्यांना समजलं. आणि कित्येक सीन असे इमोशनल सीन्स आहेत. त्याच्या बाबतीत पण ते असे एकटे एकटे बसायचे, खूप विचार करायचे. आणि बऱ्याचदा डायलॉगच्या बाबतीत पण येऊन मला एखादा डायलॉग, एखादा शब्द त्यांच्याकडनं ते नॅचरली मला मिळायचा. कारण ते त्यातच राहायचं सतत. असं जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला. आणि मला लक्षात आलं की जे मी एक्सपेक्ट करत होतो, शोधत होतो, ते हेच आहेत सगळे. आणि आता मग त्या पूर्ण ताकदीनिशी पुढं कामाला लागायचं. आणि झालं असं की ते सूर्यफुलाचं मला काही लँडस्केप केलेलं होतं मी. ते आमच्या तळ्याच्या आजूबाजूचंच वातावरण होतं सगळं. ते ओबडधोबड आणि सगळं माळरान असल्यामुळं ना तिथं सगळं खडकाळ जमीन आणि त्यात ती सूर्यफुलं करणं मुश्किल होतं. पण मला तिथंच हवी होती, त्यामुळे आम्ही ते मॅन्युअली माणसाने खड्डे करून त्याच्यात माती टाकून त्या नर्सरीमध्ये प्लांट्स ते खूप 30,000 आणि ते फुलं मोठी होईपर्यंत आणि ती प्रोसेस होईपर्यंत सगळं निघून गेलं. म्हणजे उन्हाळा आला, त्यामुळे ते सगळं परत कॅन्सल केलं आणि परत पुढच्या वर्षी करायचं ठरवलं. आणि मग ते त्यामुळे परत 1 वर्ष अजून वाढलं. जवळपास 9 महिने काहीतरी वाढले आमचे शूटचे. पुन्हा अजून 9 महिने ते अजून जास्त मॅच्युअर झाले त्या कॅरेक्टरच्या बाबतीत. अशी ती प्रक्रिया झाली. आणि निवड तर म्हणलं ना की मला वेल लावून चेहरे नकोच होते. मी ठरवलेलं होतं. मला पॉलिश झालेले नको होते. लाईफमध्ये काही गोष्टी पहिल्यांदाच घडतात ना, तशी हे होते. ह्या गोष्टी लाईफमध्ये पहिल्यांदा त्यांच्यासोबत घडत होत्या. आणि ते विसरले होते की आपण ॲक्टिंग करतोय. सो तो इनोसन्स मला मिळाला. हा जो आग्रह आहे तुझा, म्हणजे वर्षभर थांबून पुन्हा तसाच लँडस्केप हवा आहे म्हणून आपण अडून राहणं आणि जस्टिफाय करणं, त्यात आज आम्ही ट्रेलरमध्ये दिसतं तिथे आणखी छान डोळ्यांना प्रसन्न करणारं चित्र असतं, जे तुला तेव्हा सुरू करण्यापूर्वी दिसत होतं आणि ते आता मला दिसतंय. हा जो तुझा आग्रह आहे, हा स्वभावाचा तुझा भाग आहे, त्याविषयी थोडं सांग ना मला. आग्रह म्हणण्यापेक्षा ना ही पण त्याची गरज होती. हे लँडस्केप आहे ना, त्या गोष्टीला पुढे घेऊन जाणारं आहे. म्हणजे सिनेमातल्या सगळ्या गोष्टी मी अशा विचार करूनच केलेल्या आहेत की त्या गोष्टीला सपोर्ट करतील आणि ते पुढे घेऊन जातील. सूर्यफुलासाठीचा आग्रह काय होता? एकीकडं त्यांचं प्रेम निवडुंगांमध्ये फुलतं, काट्यांमध्ये. आता ते जर तुम्ही बघितलं असेल ट्रेलर किंवा सॉंग्समध्ये काही शॉर्ट्स, फिल्ममध्ये ते अजून जास्त तुम्हाला लक्षात येईल की अरे हां, तर ते त्या सीनला सपोर्ट करतं बॅकग्राऊंड तुमचं. आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला जो संघर्ष आहे प्रेम करत असताना, समाजातनं, ह्या सगळ्या गोष्टीतनं मॅच्युअर प्रेम आहे. म्हणजे मॅच्युअर हा शब्द वापरण्यापेक्षा खूप गोड माणसांचं हे प्रेम आहे. म्हणजे काहीतरी असं कुठल्या तरी टोकाला जायचं प्रेमात, अशा स्वभावाची ती पोरं नाहीत. पण त्यातनं पण त्यांना जो संघर्ष करायला लागतो समाजातनं, तो खूप वेगळा संघर्ष आहे. आणि त्या संघर्ष आपण सूर्यफुलाकडे कसं बघतो की एक तेजस्वी फूल म्हणून बघतो त्याच्याकडं. म्हणजे जी सूर्याच्या प्रखर किरणांकडं त्याला सगळे त्याच्यापासून पळतात. आपण पण म्हणजे सावली गाठतो पहिल्यांदा. पण ते फूल असं आहे की जिकडं किरणं जातात तिकडं तो स्वतः त्याचा चेहरा ताठपणे तो उभा राहतो. तर तशा अर्थाने तो संघर्ष करणारा ती मुलं त्या सगळ्या गोष्टींना, म्हणून मला सूर्यफुलाच्या शेतातच ते प्रसंग, ते सीन्स हवे होते. आणि एकीकडे निवडुंगांमध्ये पण ते सीन हवे होते. जसं सिनेमाचा एक अविभाज्यभागी 3 जण आहेत, जसं तू मगाशी म्हटलं की 5 गाणी ऑलरेडी रिलीज झाली आहेत, 3 गाणी आणखी येणार आहेत. इतकी गाणी सिनेमात आहेत. त्याचबरोबर आज असं खूप कमी वेळा होतं की जेव्हा एखादी सिनेमाची टीम येते तेव्हा त्यांच्यासोबत गायक आणि संगीतकार सोबत असतात. इन जनरली लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारच आमची गप्पा मारतात. पण तू काही आग्रह तुझा असाल की एकत्र टीमने सर्वांना भेटावं. माझ्या दोघांविषयी मला सांग. कारण त्याचं सांगतो मी, सिनेमा म्युझिकल आहे आणि या सिनेमाची सगळ्यात पहिली मी गोष्ट ज्या लोकांना ऐकवली,
माझा गीतकार आणि ओंकार स्वरूप ज्यानं संगीत दिलं ह्यांना. कारण ही गोष्ट तशी खूप गंभीर होती आधी, मग तसं तर ही कॉम्पिटिशन फिल्मच झाली असती. मग मी ठरवलं की नाही, मग त्याला काय अर्थ आहे, 1000-2000 लोकांनी फिल्म बघावी आणि मग तिथंच त्यांच्यामध्ये गप्पा व्हावी आणि संपून जावी, असं नाही. मला माहीत होतं की ही गोष्ट मला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायची आहे, कारण ही त्यांची गोष्ट आहे, ही लाखो लोकांची गोष्ट आहे, मुलांची, पालकांची. आणि बाकी तर नाही सांगू शकत, पण मी मला जो मेसेज द्यायचा आहे किंवा मला जे बोलायचं आहे ते मी माझ्या परीनं खूप स्ट्रॉंगली बोललो आहे सिनेमात. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा घटक म्हणजे ओंकार स्वरूप संगीत होतं. त्याच्यात जी गाणी येतं 8 ना, तर आता असं नाही की ते तुम्हाला एकही गाणं असं वाटणार नाही की अरे हे कशाला आलं. ते गाणं सिनेमाची गोष्ट पुढं घेऊन जातं आहे. त्यामुळं तिथं एक एक शब्द काय असायला पाहिजे, ते संगीत कसं असायला पाहिजे, ते काय फील व्हायला पाहिजे, ह्याच्यावर पण आम्ही खूप विचार करायचो. आश्चर्य वाटेल तुम्हाला, 4 वर्षापेक्षा जास्त काळ म्युझिकचं काम चाललंय. आत्ता 8-10 दिवसापूर्वी पण आम्ही शेवटच्या गाण्याचं थोडं काम कंप्लीट केलं. तर त्यामुळं मला ते डिपार्टमेंट पण तेवढं महत्त्वाचं वाटतं, जेवढं महत्त्वाचा सिनेमा आहे, गोष्ट आहे, बाकीच्या सगळ्या ह्या. खरं तर DOP पण असायला पाहिजे. पण मला नेहमी असं वाटतं की ॲक्टर आणि डायरेक्टर म्हणजे सिनेमा नाही का. माझा अनुभव तरी तोच आहे की ही बाकीची मंडळी जी असतात ना, म्हणजे DOP असेल, म्युझिक असेल, लेखक त्याचा जो गीतकार आहे, ते पण खूप महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळंच तुम्हाला ते तसं दिसतंय. ते सगळं एक जीव झाल्यामुळं. आम्ही तसं झालो अगोदर त्या गोष्टीसाठी सगळेजण. मग ती मजा आली काम करायला. मग आम्ही विचारच केला नाही की 6 महिने 1 वर्ष पोस्टपोन होतंय की अजून काय होतंय की बजेटचं काय व्हायला लागलं. म्हणून मी स्वतः प्रोड्यूस पण केली की मला कसला इंटरफेअर, कोणाचा डिस्टर्ब किंवा काही नकोच होतं. 100% फ्रीडम पाहिजे होता मला. सो त्यामुळं मी ह्या दोघांना पण घेऊन आला. आणि राजेश्वरीची गंमत सांगतो तुम्हाला. सुरुवातीला स्क्रॅच ओंकारनी ह्या फिल्मच्या महत्त्वाच्या गाण्यांचे स्क्रॅच राजेश्वरीकडून गाऊन घेतली आणि ती स्क्रॅच मला ऐकवले. आणि त्या स्क्रॅचवरून आम्ही काही मोठ्या सिंगर्सकडून गाणी गाऊन घेणार होतो आणि ती गाऊन घेतली. नाव घेत नाही त्यांचं, बरं वाटणार नाही. मोठी नाव आहेत, म्हणजे आत्ता बॉलिवूडचे टॉप 3 मधले ते सिंगर्स आहेत. आणि जसं सोनू निगमचे 2 म्हणजे मोठे सिंगर्स आहेत एका बाजूला सिनेमात. आणि मी ते ऐकलं, म्हणलं अरे ओंकार नाही जात हे गाणं म्हणून छान वाटतंय, पण ती जी कॅरेक्टर आहे सिनेमातली तिच्यापासून फार वेगळं होतं हे. आणि मग मला त्यापेक्षा मग तो राजेश्वरीचा जिच्याकडनं आपण स्क्रॅच करून घेतलंय, मला तिचा आवाज जास्त आवडला. तो न्याय देतो त्या गाण्याला, त्या सीन्सला. कारण सीन घडतात असं म्हणू शकतो आपण गाण्यांमध्ये. म्हणून मी म्हणतो की ती गाणी पण सिनेमाला पुढे घेऊन जातात. मग सगळी ती गाणी मी एवढ्या मोठ्या सिंगर्सकडून करून घेतली, पण ती वापरली नाही मी फिल्ममध्ये. परत राजेश्वरीकडं ते सगळं रेकॉर्ड करून घेतलं. म्हणून ह्या दोघांना मी घेऊन आलोय. ओंकार स्वरूप, तू तुझा अनुभव सांग, पण मी माझा एक अनुभव आता आमची भेट झाली अर्ध्या तासापूर्वी झाली. शशिकांत ज्या प्रकारे समजावून सांगतोय प्रत्येक गोष्ट, ती माझ्यापर्यंत खूप क्लिअरली पोचते. तसंच एक डिरेक्टर दुसऱ्या डिरेक्टरशी जो बोलताना प्रत्येक गोष्ट त्याला जी अपेक्षित आहे तो सांगत असतो. फिल्म डिरेक्टर, संगीतकाराला, ज्युडरला. हे तुमचं दोघांचं ट्युनिंग हे असंच जमून आलं त्या शांत जे त्याच्या मनात खूप द्वंद्व सुरू असेल किंवा खूप गडबड होत असेल, पण तो समोरून खूप शांतपणे तरळतेने सांगतोय. तुमचं दोघांचं ट्युनिंग काय असंच आहे की आणि ते काय वेगळं आहे? नाही, ॲक्च्युली ते दिसत आहेत तसे शांत नाही आहेत. ते फार चुलबुली आहेत. पण त्यांच्या चित्रांमध्ये जी शिस्त आहे ना, तशी शिस्त त्यांच्या जगण्यामध्ये आहे आणि त्यांच्या कामामध्ये ते दिसते. सो मला प्रभावी करणारी त्यांच्यामधली ती गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये शिस्त आणि सूक्ष्मता, प्रत्येक गोष्टीमध्ये पाहण्याची एक सूक्ष्म दृष्टी ही खूप छान आहे. आणि म्युझिकचं जर बोलायचं झालं तर आम्ही तर फक्त जामिंग सेशनच केलेले आहेत. आम्ही अक्षरशः म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला 4च गाणी होती, 4ची 5, 5ची 6. आणि जेव्हा BGM झालं तर BGMमध्ये मी 1-2 ओळी फक्त केल्या होत्या. त्या इतक्या आवडल्या शशी भाऊंना की ते म्हणाले की ह्याचं पण गाणं करू आपण. सो त्याचं गाणं झालं. त्यानंतर डोळा जेवणाचा सीन, तिकडे एक छोटा चंक होता, तर तो पण इतका आवडला त्यांना की त्याचंही गाणं केलं. अशी 8 गाणी आता झाली. म्हणजे रिलीजपर्यंत 9 गाणे येते का असं झालं मला. सो फुल म्युझिकल झालेलं आहे सगळं.
हार्ड गाणी, त्यानंतर BGM, आणि आता परत ट्रेलरला परत मला असं झालं होतं की आता झालं हो, पण परत ट्रेलरला आता रेकॉर्डिंग लावलं, परवाच्या दिवशीपर्यंत आमचं चालू होतं. सो प्रवास खूप छान आहे आणि खूप गोष्टी खेळायला मिळाल्या. लाईव्ह केलंय सगळं लाईव्ह केलं. सगळं सगळं इच अँड एव्हरी इन्स्ट्रुमेंट. हां, ही गंमत सांगायला लागेल आणि प्रेक्षकांना पण कळली पाहिजे. आधी प्रेक्षकांना सांगा की आज म्हणजे सुरुवातीला एकत्र सगळे बसून लाईव्ह करायचे, नंतर सगळं कम्प्युटराईज झालं ते सांगून मग पुढे जाणार. अनेकांना वाटत असेल की हे लाईव्ह वाजवलं जातं, त्याविषयी क्लिअरिफिकेशन द्या म्हणजे जास्त समजेल. हां, माझं एक होमवर्क व्हायचं आधी, म्हणजे शब्द आले, मी आणि सुहास दोघांच्या सिटिंग झाल्या. सुहास मुंडे जो गीतकार आहे त्याची आणि माझी छान बैठक व्हायची, सिटिंग्स व्हायच्या आमच्या, आणि त्यातून आम्ही काहीतरी एखादं लिरिक घेऊन भाऊंकडे जायचो, त्यात त्यांचे सजेशन्स यायचे, मग ते लॉक झाले की त्याची चाल व्हायची. चाल झाल्यानंतर एक बेसिक अरेंजमेंट्स करून मग आम्ही फायनल रेकॉर्डिंग्सला, मग बाकी सगळं यशराजला आम्ही रेकॉर्ड केलं. सगळे लाईव्ह स्ट्रिंग्स, स्ट्रोक्स, फ्लूट, मेंडोलिन, कोरस वगैरे सगळं लाईव्ह केलं. आणि जसं स्क्रॅच म्हणून ते मेन लीडला राजवीरचा आवाज आला, तुझा या संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि जेव्हा तुला कळलं पहिल्यांदा की ज्यासाठी आपण म्हणजे प्रत्येक कलाकार किंवा गायक चांगलंच देण्याचा प्रयत्न करतो, असं ठरत नाही की आज मी वाईट गातो की आज मी वाईट सिनेमा बनवायचे, त्यामुळे तू स्क्रॅच एक मनापासूनच गायला असते. पण हे दुसऱ्यांसाठी आपण गातोय, कधी हे दुसरे सिंगर गाणार आहेत, पण आता ते आपल्याकडे झालंय. हे दोन्ही वेळेचं मला मनस्थिती सांगा कशी होती तुझी? लहानपणीपासून प्लेबॅक करायचं हेच स्वप्न होतं आणि घरूनही भरपूर पाठिंबा होता आणि रियालिटी शो, सिरियल्स किंवा असं बरंच प्लेबॅक चालूही होतं. पण ओमकार स्वरूपाने आमची पहिल्यापासून मैत्री होती. सो त्यांनी काही गाणी तयार केली की त्याचं स्क्रॅच मी गायचे आणि मला आनंदच व्हायचा की सुंदर कंपोज केलं याने आणि चांगल्या ठिकाणी हे गाणं गेलं पाहिजे. तेव्हा मनापासूनच मी त्यामुळे गायचे आणि त्याचं पुढे काय होईल याचा काही विचार नव्हता तेव्हा. फक्त एक उत्तम चाल, त्याने जी चाल बनवली आहे ती छान गाऊन पुढे प्रेझेंट करता येईल इतकं विचार होता तेव्हा. मग ते सरांकडनं अप्रूव्ह केलं जायचं की कशी झाली चाल वगैरे, आणि सरांनी सांगितलं तसं मग माझा आवाज वंदी जे कॅरेक्टर आहे त्याला रिलेट होत होतं सगळ्यांनाच, सजनाच्या टीममध्ये सगळ्यांनाच. आणि मग ओमकार स्वरूपचा फोन आला एक दिवशी की तुझा आवाज सरांना खूप आवडला आहे आणि दुसऱ्या गायकांकडनं करून पण घेतलं, पण पुन्हा तुझाच आवाज जास्त असं परफेक्ट वाटतोय कॅरेक्टरसाठी आणि मूवीसाठी सुद्धा. तर मला वाटतं की ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, कारण की एखाद्या स्ट्रगलिंग आर्टिस्टला सगळेच वावा म्हणतात की उत्तम तुझा आवाज छान आहे, पण खरंच अपॉर्च्युनिटी खूप कमी लोकं देतात. कारण की आज सगळं आपण बघतोच आहे, TRP, व्ह्यूज या सगळ्यावरती जास्त सगळं चालतं. सो त्यांच्यासाठी सोपं होतं हे की अचानक व्ह्यूज वाढू शकतात, उत्तम गायक घेतलेच आहेत त्यांनी, पण फिमेल व्होकलसाठी सुद्धा ते करू शकले असते. पण त्यांनी माझ्या गाण्यावर विश्वास ठेवला आणि स्वप्न आधीपासूनच होतं माझं की प्लेबॅक करायचं आहे, पण इतक्या लवकर इतकी मोठी अपॉर्च्युनिटी मिळेल असं वाटलं नव्हतं. या चित्रपटात 4 गाणी मी गायली आहेत. 2 सोनू निगम यांच्यासोबत आहेत, एक ओमकार स्वरूप सोबत आहे ड्युएट, आणि चौथं आहे ते आदर्श शिंदेंसोबत आहे. सो त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे हा मूवी, कारण की तुम्ही बघताय की इतकं सगळी टीम एकत्र फिरते आणि खूप एकजूटपणा जो आहे ना, त्यामुळे ती जास्त स्पेशल वाटते. मला एक गोष्ट बोलायची आहे, सॉरी बोलू ना प्लीज. हां, की मी इंटरेस्टिंग आहे म्हणून आम्ही आहे ना ह्या गाण्याची प्रक्रिया अजून एक खूप महत्त्वाचं बोलायचं राहून गेलं दोघांकडनं पण आमच्या. मी जसं म्हणलं ना की गोष्ट खूप मातीतली आहे, लँडस्केप सगळं तेच आहे जे आपण जो ग्रामीण महाराष्ट्र बघतो रोज, ज्याच्यात राहतो. हां, मग शब्द तसेच आहेत गाण्यातले. त्याचं कारण काय माहिती आहे का? कारण ह्याचा जो गीतकार आहे ना सुहास, तो सुरुवातीपासून तो पण 2 वर्ष माझ्यासोबतच होता. म्हणजे ह्यातलं एक गाणं पण त्या गावात राहूनच लिहून घेतलंय. जिथे फिल्म शूट झाले ना त्या लोकेशन्सवर एक शब्द एका शब्दासाठी भांडायचो आम्ही. भांडायचो म्हणजे हेल्दी, म्हणजे तर नाही म्हणणार आम्ही, नाही हा शब्द कसा जाऊ शकतो, हा जाणारच नाही शब्द. आपण मग काय असायला पाहिजे, मग हा शब्द, मग तो नाही, मग हा नाही, असं व्हायचं. आम्हाला आठवते एका शब्दासाठी मी 20-25 जणांचा क्रू घेऊन, नाही हा शब्द नाहीच, अजून असायला पाहिजे म्हणून 4 दिवस थांबवलं होतं मी सगळं काम.
एवढ्या लोकांचा क्रू घेऊन, आठवते का तुला? पण जेव्हा मग आला आत्ता बघ बरं कशी मजा आली, तर एक शब्द किती पॉवरफुल आहे, अशा गोष्टी घडल्या. आणि हा पण तसंच, हा हा विसरलो होता बहुतेक सगळं बाकीचं. आणि तो तिथलं वातावरण पण तसं आहे, स्टुडिओ, तिथं माझे चित्र असतात आणि टिपिकल माळरान आहे, तळं आहे, सगळ्या गोष्टी जे गाव म्हणून पाहिजे ते सगळं एकांत आहे. तिथं बसून काहीतरी चाली लावायचा, येऊन ऐकवायचा आणि ते काहीतरी भन्नाटच असायचं. आणि त्याला थोडं परत मग आम्ही तिघंच बसायचो, आठवते आम्हाला, माळावरती कधी कधी रात्रभर बसायचो बाबळी खाली. आणि मग काहीतरी तो अमेझिंग करायचा. फ्रँकली म्हणजे माझ्या सिनेमाचं केलंय काम म्हणून नाही बरं का, आणि असं वाटू शकतं सहसा कोणालाही, मात्र अत्यंत अंतःकरणातून सांगतो तुम्हाला, माझा आवडता म्युझिक कंपोजर आत्ता भारतातला ओंकार आहे. त्याच्याकडे जी मेलडी आहे ना, मला मेलडी फार आवडते. आणि फिल्ममध्ये ते तुम्हाला गाणे एकतर दिसत, आणि फोकला धरून ती मेलडी असेल तर मग काय अजून. आणि ती जी 3 आऊट झालेली नाहीत ना, ती तर म्हणजे एक कडूबाई खरातांनी गायलेलं आहे. आणि ते मुद्दाम मी आऊट केलेलं नाही, मला ते सिनेमातच दाखवायचं आहे. त्या सिनेमाच्या वाट्याला जे व्हिज्युअल्स आलेले आहेत कडूबाई खरातांनी जे गायले माईंनी, ते व्हिज्युअल्स आणि तो प्रयोग भारताच्या सिनेमाच्या इतिहासात अजून कधीच झालेला नव्हता. तो पहिल्यांदा मराठी सिनेमाच्या वाट्याला आलाय, हे मी अभिमानाने सांगतो. आणि ते 3 मिनटं इतकी पॉवरफुल आहेत. ते 3 मिनटं म्हणजे शेकडो प्रश्न आहेत आजोबा, तर त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण त्याची पण चाल म्हणजे एकीकडं तो एवढी अमेझिंग मेलडी करतो आणि अचानक फोक पण एवढ्या टोकाचं करतोस. आम्हाला काटा आलेला सगळ्यांना जेव्हा पहिल्यांदा ऐकलं. तुम्हाला खोटं वाटेल, माझा साऊंड डिझायनर अविनाश, DOP आमच्या 4-5 जणांपैकी मला वाटतं आम्ही 2-3 जण रडलो होतो ऐकून, तेव्हा फक्त ऐकलं होतं. आणि मी त्याच वेळेस ठरवलं की नाही, ह्या गाण्यास आधीचा प्लॅन वेगळा होता, त्याचे व्हिज्युअल्स वेगळे होते, डिझाईन, म्हणजे आम्ही ठरवलेलं नाही, हे जेवढ्या ताकदीचं झालंय ना, मला व्हिज्युअल्स पण तसेच करायचे, ते पण कायम स्वरूपी स्मरणात राहिले पाहिजे लोकांच्या. शेकडो प्रश्न विचारले, मनाला पडले पाहिजे लोकांच्या, तो घुसलं पाहिजे काळजात. आणि मग तसं काम केलं. म्हणून आहे ना, त्या मातीत राहून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या माळावरती, त्या लोकेशन्सवरती म्युझिक बनलंय तिथं. रेकॉर्ड करायला आम्ही मुंबईत आलो, मात्र त्याचा जन्म तिथंच झाला. किती भारी गोष्ट आहे. तुम्ही फिल्म ज्या लोकेशनवर शूट करता तिथंच त्या गोष्टींचा शब्दांना जन्म, स्टोरी पण तिथंच लिहिली मी, तिथंच एक्झॅक्ट तिथंच त्या झाडाखाली बसून त्या तळ्याच्या बाजूला स्टोरी तिथंच लिहिली, गाण्याचा एक एक शब्द तिथं लिहिला, म्युझिकच्या सगळ्या चाली तिथं लागल्या. याच्यापेक्षा पूरक आणि सुंदर काय असायला पाहिजे एखाद्या सिनेमासाठी. ते घडलंय साजनाच्या बाबतीत. जसं संभाजीने मगाशी तुमच्या वडिलांचा अनुभव सांगितला की अगोदरचा बाबांचा मिळालेलं उत्तर आणि जेव्हा ट्रेलर बघितलं तेव्हाचं उत्तर, दोघांचं बाबां काळजीपोटीच तेव्हा पण तुला आग्रह केला असता. तुमच्या दोघांचा तसा अनुभव काय की आजूबाजूचे आपले मित्रमैत्रिणी, घरचे जेव्हा आज तुम्हाला युट्यूबवर बघतायत, तुमचे पोस्टर्स बघतायत, सोशल मीडियावर तुमचं काम बघतायत, कसं वातावरण आहे आजूबाजूला तुमच्या, तुम्ही कसं ते रिसीव्ह करताय? आजूबाजूला वातावरण जेव्हा आता घरचे बघतायत, पहिला टीजर आला होता तेव्हा आम्ही सगळे एकत्र बसून बघितला टी व्हीवरती टीजर. तर सगळे असे इमोशनल झाले होते, आई, बहिणी, बाबा वगैरे सगळे घरचे, की म्हणजे त्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती ती, की आपल्या मुलीला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघायचं. तर त्यांना आनंद वाटतंय. आणि जेव्हा ते गाणी बघतायत आता, आणि मी साडी घातलेली बघितली आहे, इरकल साडी आहे आणि वेगवेगळ्या कलरच्या त्या साड्या आहेत, तर अशा कमेंट भरपूर येत आहेत की जिथं जिथं तू साडी घातलेली दिसते तिथं तिथं तुझ्यावरून नजर हटत नाही. तर तर अशा कमेंट भरपूर येत आहेत. आणि परवा मी एका रात सजनाचे आपलं जे गाणं आहे ना, त्याच्या खाली कमेंट वाचली की हिरोईन छोटी माधुरी दीक्षित सारखी दिसते. तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
आणि भरपूर साऱ्या अशा कमेंट येत आहेत आणि अभिमान वाटतोय त्यांना की बाबा, कारण मी अशी बघितलेली आहे ना की आपली लहान मुलगी छान आणि एकदम आता मोठ्या पडद्यावरती बघणार आहे, त्यांनी इतकी सुंदर दिसते. ते खरं तर भाऊंचं आणि सगळ्या कॉस्ट्युम टीम, मेकअप, हेअर ह्या सगळ्यांचं क्रेडिट आहे ते खरं तर, की त्यांनी एवढं छान केलं आहे. वंदीसाठी खूप एफर्ट्स घेतलेत. मला हे आवर्जून सांगायला आवडेल की भाऊंनी जे डिझाईन केलं आहे वंदीसाठी, स्पेशली मी बोलन, कारण ज्या काही ड्रेस दिसत आहेत वंदीचे एकदम कलरफुल आणि युनिक म्हणजे बघितले नाही आहेत तसे डिझाईन, तर त्याच्यासाठी तासभर बसून कॉस्ट्युम टीमसोबत तासभर बसून भाऊंनी ते डिझाईन केलेलं आहे आणि त्या एका ड्रेससाठी 4-5 साड्या फाडलेल्या आहेत आणि ते तसं डिझाईन तिथं बसवलेलं आहे. तर एवढं क्रिएटिव्ह काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जो कलरफुल एक ड्रेस दिसत असेल त्याच्यासाठी 5 साड्या फाडलेल्या आहेत आणि त्याच्या स्लीव्ज आहेत त्या शर्टच्या स्लीव्ज आहेत आणि त्याचे काठ, साडीचे काठ वगैरे आहेत. तर असं भरपूर क्रिएटिव्ह काम झालेलं आहे त्या बाबतीत आणि त्याच्यामुळं वंदी जी काही दिसते पडद्यावरती त्या सगळ्या गोष्टींमुळं एवढी सुंदर दिसते. तर असं ते आहे आणि मला असं कायमच वाटतं की मी खूप नशिबान आहे. हा पहिलाच चित्रपट आहे माझा आणि पहिल्या चित्रपटामध्ये भाऊंसारखे मार्गदर्शक भेटलेत. बऱ्याच गोष्टी म्हणजे कलाकार म्हणूनच नाही तर माणूस म्हणून पण कसं घडलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकतोय अजून पण भाऊंकडनं. तर असं आहे ते. मी पण शिकतोय स्वतः. ते गमतीशीर खरंच, म्हणजे ती शेतात कामं करायची, ती सगळी शेतातले, ते आईवडिलांना कसं वाटवायचं, फवारणी पण करायची. माझं घरचे तर भरपूर खुश आहे. ते आई, आजी, भाऊ, बहीण सगळी, आणि ते मला भारी वाटते की आज ती स्टेटसला, स्टोरीला माझीच गाणी किंवा काय प्रोमो आलेला, काय आजपर्यंत बऱ्याच गोष्टी रिलीज झालेल्या ते सगळं टाकते. तर ते मला लई भारी वाटते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कमेंट्स बघतो जेव्हा मी की बऱ्याच जणांचे, म्हणजे माझे मित्र आहेत ते, जे काय आम्ही अगोदर मिळून कामं केले, ते मिस्त्री हाताखाली असेल, ट्रॅक्टरवर असेल, मी तीच कामं करत होतो अगोदर. त्या पोरांचं, त्या मित्रांचं असं मला पर्सनली पण मेसेज येतात, अक्षाला का लय बाहेर झालेला का तुझं. मग ती माझ्यासाठी लयच, कधी कधी मला असं विचार येते की खरंच त्यांना काय वाटत असेल. मिळून आम्ही पाट्यानं, मुरुम असेल, दगडं काय सगळं असं मिळून कामं केले ते, आणि आज लगा मला असं बघताना खरंच त्यांना लय भारी वाटतंय. ती लय चांगलं मला असं मेसेज करते, ती स्टेटसला ठेवते, ती मला फोन करून सांगते, ती अक्षय तो स्टेटस ठेवला भाऊ मी आज. म्हणलं हा बघितला, भारी वाटते म्हणलं. तर अशा इथं गोष्टी भरपूर, म्हणजे असं खरंच आम्ही आता हिनं म्हणली तसं की खरंच नशिबान आम्ही तिघं पण, आणि बाकीचे पण काय ॲक्टर आहेत ते की खरंच पहिल्यांदा असं फिल्म करायला मिळले, त्या फिल्म म्हणजे शशिकांत भाऊंसोबत करायला मिळले, ते खरंच नशिबान आम्ही. बऱ्याच काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळल्या. आम्हाला फक्त स्टुडिओला राहून ॲक्टिंगच नाही, तर तुम्ही जगलं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टायमाला लय करते तो भाऊ. आम्हाला पण ती शिकवण आहे की टायमासोबत चाला तुम्ही. म्हणजे कधी असा आळस करू नका कुठल्या गोष्टीवर. जर एखाद्या जागेवर जर कुठं जायचं असेल तुम्हाला, तर तिथं एखादा वेळ दिली तर त्या वेळेत तुम्ही गेलंच पाहिजे. 5-10 मिनटं अगोदर जाऊन थांबा तिथं. म्हणजे एवढ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या त्या, त्यामुळे भारी वाटते. वर्षभरापूर्वी मी तुझं पहिल्यांदा चित्र साधारण बघितलं तेव्हा मला माहिती होती की शशिकांत दुसऱ्या व्यक्तीने काढले आहे. छान वाटत होतं. अनेक वाटतं की कम्प्युटराईज आहे का, किंवा आपण जे ग्राफिक्स काढतो सध्या तसं आहे का. पण हळूहळू तुझ्याविषयी समजत गेलं. तुझं चित्र बघितलं कळतं की हे शशिकांतचं चित्र आहे. एक शैली तशी तू डेव्हलप केली किंवा ती बिंबवलीस समोरच्या प्रेक्षकांवर किंवा जे कोण तुझे आहेत त्यांच्यावर. हे करण्यामागचं कारण, ही शैली कशी डेव्हलप केलीस तू, ते एक. आणि तो चित्रकार जेव्हा सिनेमा बनवतो तेव्हा त्या सिनेमा बनवण्याच्या वेळेला काय करू नये किंवा हे मला करायचं नाहीये, हे मी बाजूला सोडतोय, हे कसं ठरवलं सोडी, काय बाजूला सोडलंस तू?
मला नीट प्रश्न समजला नाही, सॉरी. चित्र काढतानाचं तू काही गोष्टी ठरवत की या मला गोष्टी करायच्या आणि या गोष्टी करायच्या नाहीयेत. फॉर एक्झाम्पल मी उचलतो चित्र की ब्लॅक बॅकग्राऊंड ब्लॅक कॅनव्हास सोडून आणि तिथून ती पुढे जास्त मनाला भिडतात, ती खूप जास्त फोकस होतात. आणि सेम सिनेमाच्या मध्ये जे तू लँडस्केप उभे केले त्याच्यामध्ये फोरग्राऊंडला खूप डार्क स्पेस आहेत किंवा अनेकदा जो पुढे दिसणारा जो लेअर्स आहेत त्यात कलर्स खूप आहेत. त्या झाडांच्या बाबतीत म्हणा किंवा तो प्रकाश जो देणारा त्यात बाबत म्हणा, हे साम्य दिसतं. पण काय करू नये हे अनेकदा समाजाला कळणार नाही. तू तर थोडंफार जेवढं आपण सांगू शकशील की हे करत नाही. नक्की हो. एकदम पण सगळं लिमिट खुलं करून नको करायची, ते तुझं great असेल, पण जितकं सांगता येईल तितकं तुला. सिक्रेट काहीच मी नाही माझ्या लाईफमध्ये. दोन गोष्टी बोलतो मी. काय करायचं हे मी ठरवलं होतं आणि काय नाही करायचं हे पण मी ठरवलेलं होतं. काय करायचं जरा चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी, काय नाही करायचं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग नव्हतं. आधी काय नाही करायचं हे ठरवलं होतं सांगतो. बेसिक ग्रामर फॉलो करायचं नाही हे मी ठरवलं होतं. रंगांच्या बाबतीत म्हणजे जे आपण फिल्म्समध्ये बघतो ना, त्या गोष्टी मला पटत नव्हत्या. म्हणजे अनेक फिल्म्स तर मी खूप बघतो, म्हणजे वर्ल्ड सिनेमाजपासून ते आपलं भारतीय सगळ्या वेगवेगळ्या भाषांचे सिनेमे बघत राहतो. मला आवडलं की बघतो, कधी कधी काय नाहीच आवडलं तरी पण मी पूर्ण बघतो. अर्धवट मला नाही आठवत मी कधी कुठला सिनेमा बघितला. त्याच्यातनं काही ते बघत असताना मला असं वाटायचं ना की अरे असं का दाखवतात, हे असं असं नसतं कधी, असं वाटायचं मला. हे आता ते हे अतिशहाणपणाचा भाग पण असू शकतो, वाटू शकतो लोकांना, पण मला तसं वाटायचं. म्हणजे काय, उदाहरणार्थ समज आता गाव दाखवलंय आपण किंवा झोपडपट्टी दाखवली आपण किंवा काही असं गरीब दाखवतोय आपण, शेतकरी कष्टकरी, तर तिथं असं सगळे जगातले मळकटलेले कलर आणून घातलेले असतात. म्हणजे जगात जेवढं काही तुम्हाला अत्यंत दरिद्र जे काही दिसतं ते सगळं आणून तिथं भरलेलं असतं. मग मला प्रश्न पडायचा, ह्यांच्या आयुष्यात काही नसतंच का म्हणजे सुख? म्हणजे मी स्वतः तसा होतो, मी स्वतःच रोजंदारीची कामं करायचो. म्हणजे रोज 55 रुपये मला पगार मिळायचा, ते पण कधी दिवसभरातनं 2 ट्रक भरून आम्ही वाळू भरायची नदीत जाऊन आणि ती जाऊन दुसऱ्यांच्या घरी खाली करायची हाताने. मी आणि माझे 2-3 मित्र, तेव्हा मला 55 रुपये मिळायचे. पण एवढ्या दळभद्री आर्थिकदृष्ट्या परिस्थितीत सुद्धा माझ्यातला उत्साह कधी, मी माझे मित्र पण आठवड्यातून 1 दिवस मस्त पिक्चर बघायला जायचो आम्ही. आणि एवढा नाद होता की 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 सलग 3 पिक्चर बघून घरी जायचं. आणि कपडे कसे तर एकदम झकमाक, एकदम ब्राईट आणि बऱ्याचदा जुन्या बाजारातले वापरलेले, पण त्यात पण शोधून शोधून असे एकदम कलरफुल घ्यायचो. मला असं वाटायचं की हे असं का दाखवतात कलर्स? गरीब म्हणजे काय तो सगळ्याच अर्थाने मेलेला असतो का? नाही. म्हणजे कधी कधी तर मला उलटं वाटतं की उलट ऊर्जा तिथं आहे आणि हवे तसे रंग घालण्याचं धाडस पण तिथं आहे. आपल्याला किती हजारो रंगाचे फुलं असतात, घाण दिसतात का? ते बऱ्याचदा ब्राईटच असतात. मला फूल कुठलं मला नाही आठवत, ग्रे असतं फार रेअर असतील असेल तर ते आवडतात ना आपल्याला, मग ते अंगात घालायला का असतो आपण? हे कुठंतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ना संस्कार झालेले आहेत लहानपणापासून की हे असं असतं, हा असा असतो, तो तसा असतो. आता निसर्ग बघ, तू आता जर मोठं उत्तर आहे बोलू का? हां, तर आपण बाहेर निसर्ग बघतो, तू कुठेही जा बाहेर, आपण म्हणजे मुंबईतनं बाहेर जेव्हा जाऊ, तुला झाडी, वेली, फुलं, पानं, फांद्या तुला अशा पसरलेल्या दिसतात. आणि त्यात कुठला रंग कुठं असेल माहीत नाही. ग्रीनचे हजारो शेड्स असतील, त्यात मध्येच कुठेतरी पिवळी पानं असतील, निळी फुलं असतील, शेकडो रंग एकमेकांमध्ये घुसळलेले कसे असतील. ते घाण दिसते का निसर्ग? छानच दिसते ना. मला रंगांच्या बाबतीत नेहमी असं वाटते, हे एवढं ठरवून सगळं प्लॅन करून ते मला हास्यास्पद वाटतं बऱ्याचदा. अगदी अति नाईलाज होऊन थोडंफार कधी कधी मला पण तो विचार करायला लागतो की अरे हा ठीक आहे बाबा, हे एवढं ऐकून घेण्यापेक्षा तर तुला काय वाटतं हे छान आहे का? हे ओके ठीक आहे, बरोबर, हे असं असतं, असं करतो मी कधी कधी. मात्र मला ते सिनेमाच्या बाबतीत नव्हतं करायचं. मी ठरवलं होतं, म्हणजे काय करायचं ठरवलं होतं तर काय करायचं नाही ठरवलं होतं तर मग मी रंगांची उधळण मुक्त असते करायचं हे ठरवलं होतं. जशी निसर्गात असते, जशी वस्तुस्थितीत असते आणि तशीच केलेली आहे सिनेमात बेछूट. जसं आणि ते
मला थोडीशी काळजी होती की लोकांना आवडेल का, कारण त्यांना अशी बघायची सवय नाही. आणि मला खरंच आश्चर्य वाटतंय आणि मला धन्यवाद द्यावे वाटतात त्या लोकांचे, की आत्तापर्यंत तरी जेवढे काही फिल्मचे ॲसेट्स बाहेर पडलेत, टीजर असेल, ट्रेलर असेल, गाणे असतील, लोक भरभरून कौतुक करतायत रंगांचं, त्या कॉम्पोजिशन्सचं, त्याच्या व्हिज्युअल्सचं, संगीताचं. आम्हाला ते आत्ता म्हणजे त्याचा आम्हाला आनंद होतोय. मग हे एक मी नाही करायचं ठरवलं, म्हणजे ते साचा तोडायचा हे एक मी ठरवलेलं होतं, की नाही विचार करणार कोणा, म्हणजे असंच बिनधास्त करायचं जसं नैसर्गिक आणि खरं असतं. दुसरी एक गोष्ट होती की त्याच्या बाबतीत मात्र जे करायचं होतं मला ते मात्र चॅलेंजिंग आहे आणि मी त्या रिझल्टची वाट बघतोय. मला आठवते की माझ्या प्रदर्शनांना ना अशी खूप गर्दी होते, म्हणजे खूप लोक येतात. मग मला मी त्या बाबतीत फार भाग्यवान आहे की ती कनेक्ट होतात लोकांना चित्र. कदाचित ते त्यामुळेच होतात की ती खूप मातीतनं आलेली असतात, ते आपल्यातली माणसं वाटतात चित्रातली. आणि रंगांच्या बाबतीत पण तेच आहे, म्हणजे सर्रास तसेच रंग चित्रांमध्ये पण असतात, विषय. मला आठवते बघ, अशा खूप प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. म्हणजे असं कितीतरी लोक माझ्या चित्रांच्या समोर उभं राहून भाऊक होऊन रडलेली आहेत. काही कमेंट्स तर अशा मरेस्तोर मी विसरणार नाही, एवढ्या भारी कमेंट्स मला मिळालेल्या आहेत. त्याला माझे मित्रसोबत होते तेव्हा, की एक आजोबा होते मला आठवतंय, आणि ते प्रदर्शन सोलापुरात होतं. मी असं एक ट्रॅव्हल शो केला होता वेगवेगळ्या शहरात फिरत. त्याला मग खास रसिकांसाठी म्हणून केला होता मी, तो काही कमर्शियल पर्स्पेक्टिव्ह नव्हता माझा. तर ते आजोबा, मी लातूरला गेलो होतो आणि ते आजोबा सकाळपासून मला वाटतं 11-12 वाजल्यापासून गॅलरीत थांबलेले होते. आणि माझा भाऊ मला फोन करायचा, तू ये, अरे एक आजोबा आलेत, ते तुलाच भेटायचं म्हणून थांबलेत. आणि मग मी संध्याकाळी काहीतरी 5-6 वाजता गॅलरीत गेलो आणि मी बरेच जण होते, त्यात ते पहिल्यांदा आजोबा समोर आले आणि ते काही नाही माझ्यासमोर उभारले, दोन्ही हात माझ्या हातात घेतले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. मग मी त्यांना मिठी मारली. मला लक्षात आलं की त्यांना काहीतरी इमोशनली ते कारण मला आधी अनुभव होता असा, त्यामुळे मग मी त्यांना मिठीत घेतलं आजोबांना आणि थोडंसं ते शांत झाले आणि एक वाक्य बोलून गेले मला, की बाळा आज माझं 2 डोळं कमी पडलं. मला आत्ता पण ते भरून येते की मग कधी कधी काय होतं की अरे हे किती मोठी पावती आहे. मग ती माझी कला कॉन्टेम्पररी आहे, नाही आहे, कशी आहे, काय, ह्याचा विचार नाही करत मी. मला जे बोलायचं आहे ते थेट भेटतंय ना माझ्या माणसांना, मी ज्यांच्या गोष्टी सांगतोय, मी ज्यांच्या विषय रंगवतोय, तर मग ती एक जबाबदारी आहे की मला असं वाटायचं की माझा सिनेमा बघितल्यावर लोकांना असं वाटावं की मी काय बघितलं आणि त्याची मी फार काळजी घ्यायचो. अशी खूप उदाहरणं आहेत, रूपकुमार राठोड, नीलाद्री. मला आठवते माझं ठाण्यात प्रदर्शन होतं आणि मी वसईत होतो आणि त्यांचा एक शो होता ठाण्यात तिथं संगीताचा, आणि माझ्या त्या गॅलरीसमोर एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं होतं आणि असं खूप दूरपर्यंत अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त दूर रांग होती. आणि त्यांना प्रश्न पडला की एवढा म्युझिकचा शो सोडून काय असं बघायला उभारले. ते आले, गॅलरीत गेले आणि ते चित्र बघितले. परत तिथं तसंच मला भावाचा फोन आला आणि त्याने सांगितलं, बाबा असे असे रूपकुमार राठोड, नीलाद्री आलेत. मी म्हटलं अरे मी वसईत आहे आता. मग ते मी येईपर्यंत थांबले 1.5 तास गॅलरीत. मी गॅलरीत आल्यावर त्याचे व्हिडिओ पण आहेत रूपकुमार राठोड, आणि त्यांनी एवढी सुंदर शेर व शायरी केली होती. आणि त्याचा सार सांगतो मी. त्यात गोट्या खेळणाऱ्या मुलांचं एक चित्र होतं. ते म्हणले की ती खूप, आता शेर मला तो एक्झॅक्ट शेर आठवत नाही, मात्र त्याचा अर्थ आठवतो की तू काय केलंय. आणि ते आल्या आल्या माझ्या हातात घेतले त्यांनी, तो हाताला किस केला, पप्पी घेतली माझ्या भाषेत आणि म्हणले की एंजल्स हँड. आणि म्हणले की तू काय केलं म्हणले. आम्ही असं कुठेतरी जाऊन बसलो म्हणले काही काळापुरता. आणि ही जवानी अरे आजकाल येतच नाही मुलांना, जी तुझ्या चित्रांमध्ये आहे. अशा खूप वेळा मी गप्पा मारल्या. मग हे भारावणं जे असतं ना लोकांचं, की चित्रांसमोर येऊन भाऊक होऊन रडणं, त्या चित्रांसोबत स्वतःला कनेक्ट करणं, त्यांना काहीतरी आठवणं, मला ही एक काळजी होती की मला हे करायचं होतं की ते माझ्या सिनेमाच्या बाबतीत पण झालं पाहिजे. ते व्हिज्युअल्स बघून, त्या गोष्टी बघून त्यांना तेवढं अंतःकरणापर्यंत ते पोहोचायला पाहिजे. ह्याच्यासाठी एक मी खूप प्रयत्न केला आणि माझ्या टीमने. ते ह्या 2 गोष्टी होत्या, एक करायचं नाही आणि एक करायचं मी ठरवलं होतं. उत्तर मोठं झालं, सॉरी.
गप्पांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आमच्या मठाच्या टीममध्ये एक आमची दरवर्षी बॅच असते ज्याला CCR असं आम्ही म्हणतो, कॉलेज क्लब रिपोर्टर, जे कॉलेजमध्ये शिकतात आणि मठासाठी इथं सुद्धा मग कॉलेजचे फेस्टिवल असतील, सिनेमावर काही असेल, एंटरटेनमेंट असेल, त्यातले एक प्रतिनिधी आज आपल्यासोबत आहे. तुझी ओळख करून दे, तुझा प्रश्न विचार आणि कॉलेजचं नावही सांग. नमस्कार, मी गायत्री आणि मी JJची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे सर मी आज येत होते कॉलेजमधून, तेव्हा मी सांगितलं की अरे शशिकांत सर येतात म्हणून. तर माझं अख्खं कॉलेज तिथपर्यंत सोडायला आलं होतं मला की बापरे तुला संधी मिळते शशिकांत सरांना प्रत्यक्ष भेटायची आणि बोलायची. तर शशिकांत सर कोण आहेत हे JJच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर ते जास्त उत्तम प्रकारे तुम्हाला समजून सांगेल. तर खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आणि तू फार सुंदर दिसते. मगाशी तू म्हटलीस की हिरोईन कशी असावी, तर तुझ्यासारखी असावी, तू तेवढी सुंदर आहेस. तर मला विचारायचं होतं की चित्रकार म्हणून प्रत्येक चित्राच्या पाठीमागे चित्रकाराचा एक दृष्टिकोन असतो, एक विचार असतो. मग चित्रपटातली पात्र रंगवताना या प्रत्येक पात्रामागे काय विचार होता? बेसिक काही थॉट्स होते की जो सजना आहे, ज्या कम्युनिटीतून तो येतो, त्या कम्युनिटीमध्ये खूप देखणी माणसं असतात, म्हणजे पुरुष स्त्री दोघे. घारे डोळे असं फार रुबाबदार व्यक्तिमत्व असतं, असं शरीर एकदम चिवट म्हणतो ना त्याला, तसं असतं. कारण ते डोंबारी खेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तर ते दगडसुद्धा हाताने फोडतात. तर तुम्ही बघितलं असेल कधी, तर बघितलं असेल तुम्ही कदाचित. तर ती एवढी कणखर आणि रुबाबदार देखणी माणसं असतात. त्यामुळे ते पण मला असं वाटायचं की असावं. आणि त्याच्या वाट्याला जे जगणं आलेलं आहे सिनेमातल्या त्या हिरोच्या, त्याच्याही पेक्षा वाईट जगणं त्याच्या रिअल लाईफमध्ये त्याच्या वाट्याला आलेलं आहे सोशली. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ मला वाटत होतं की हे माझ्या गोष्टीला, माझ्या त्या पात्राला न्याय देणारं पात्र आहे, कॅरेक्टर आहे, आणि हाच तो करेल. त्यामुळे त्याला निवडलं. आणि दिन्या जो कॅरेक्टर आहे तोही मला तसाच हवा होता. तो खूप चांगल्या फॅमिलीतला आहे, तो इनोसंट आहे, त्याचं प्रेम वेगळंच आहे. म्हणजे मी आत्ता एवढंच सांगेल की प्रेम त्याच्यासारखं करावं असं वाटेल कुणालाही सिनेमा बघितल्यानंतर. त्यानंतर ही जी आहे हिच्या बाबतीत मला असं वाटायचं की सो कॉल्ड ब्युटी, तिथं पण मला तेच ब्रेक करायचं होतं की असं म्हणजेच सुंदर असते. हे एक तोडायचं होतं. असं असतंय, मग ती तशी असते, मग तशी दिसली म्हणजे ती लय सुंदर असते. नाही, सुंदरता मला नुसते दिसण्यावरच असते असं नाही, असते पण फक्त दिसण्यातच असते असं नाही. सुंदरता स्वभावात, बोलण्यात, वागण्यात, व्यक्तिमत्वात, ही ॲक्च्युली ही सुंदरता जास्त मोठी असते, जी प्रभाव करते समोरच्यावर. ती आपल्यातली पण वाटली पाहिजे ना. म्हणजे माझ्या गावातल्या माणसाने बघितलं तर वाटलं पाहिजे की अरे हे आपल्यातलीच आहे बाबा. किंवा कुठे म्हणजे मेट्रो सिटीजमधल्या माणसांनी जरी बघितली तर त्यांनाही वाटावं की हां, ही अशी कोणी फार स्पेशल नाही, ह्या आपल्यातलीच कोणतरी आहे. ह्या सगळ्या अर्थांनी ह्या तिघांचं कास्टिंग मी केलेलं आहे. आता चित्र रेखाटणं आणि चित्रपट बनवणं म्हणजे चित्रपटातील पात्र रेखाटणं. तर चित्र रेखाटणं हा एक पूर्ण वेगळा भाग आहे आणि हा टेक्निकल भाग जो होता हे किती वेगळं होतं. हे दोन भावविश्व किती वेगळे होते आणि काय अडचणी आल्या? अडचणी आल्या, मात्र त्याच्यात काही एवढं बोलण्यासारखं नाही. त्याच्यात मजा काय होती हे नक्की बोलू शकतो मी. जेव्हा त्याचा आम्ही शॉर्ट ब्रेकडाऊन सुरू केलं. शॉर्ट ब्रेकडाऊन हा प्रकार असतो की हा शॉट कसा असला पाहिजे. म्हणजे जेव्हा सीन लिहिला जातो मग त्या सीनचे अनेक शॉट्स होतात, मग ते अनेक शॉट्स जे असतात ना ते कसे असायला पाहिजे, मग त्या अनेक शॉट्सचा मिळून सीन असतो. तर मग ह्याच्यावर माझा जो मित्र आहे DOP रणजित माने, तो पण आर्टिस्ट आहे आणि तो माझा खूप जुना मित्र आहे. ह्याचा जो प्रोडक्शन डिझायनर आहे तो पण माझा खूप जुना मित्र JJचाच 2003-04चा. त्यामुळं तिथं इतकं छान जुळून आल्या या सगळ्या गोष्टी. आणि मग माझा जो स्टुडिओ आहे फार्म हाऊसला, तिथे एक थिएटर पण आहे. तर त्या थिएटरमध्ये बसून आम्ही हे जवळपास 6 महिने आम्ही फिल्मचं शॉर्ट ब्रेकडाऊन करत होतो. आणि शॉर्ट ब्रेकडाऊन काय, तर प्रत्येक शॉट कसा असायला पाहिजे, ती कशी बसायला पाहिजे, त्यांचे काय रंग असायला पाहिजे, बॅकग्राऊंडचा असा रंग आहे तर लाईटिंग कसं असायला पाहिजे. अरे एवढा आम्ही विचार, जे चित्र बनवताना आपण करतो ना तीच मजा आम्ही प्रत्येक शॉटसाठी घेत होतो. म्हणजे
हजारो चालत्या बोलत्या शॉर्ट्सचा तो सिनेमा आहे, चित्रांचा. सो प्रक्रिया वेगळी जरी असली ना, आम्ही मजा घेण्यात कुठं कमी पडलो नाही. एक आर्ट म्हणून म्युझिक असो, शूटिंगच्या वाईज म्हणजे ते इतकं परफेक्शन होतं ना त्या शॉर्ट ब्रेकडाऊन स्टोरी बोटिंगमध्ये, की हां आम्हाला माहीत होतं आज आता एवढं शूट आहे, एवढे शॉर्ट्स आहेत, काही गोंधळ नाही, सेटवर जाऊन काही कालवाच नाही बिलकुल अजिबात. प्रत्येक डिपार्टमेंटला माहीत होतं, त्यांच्यासमोर इमेजेसच होते ना, हे आहे संपलं. आणि एवढ्या दिवसाचं शूट आहे, तेवढ्याच दिवसात त्या दिवशी रात्री आमचं पॅकअप होतं. इतकं ते म्हणजे प्री म्हणतो ना की याचं आयडियल आहे, इंटरेस्टिंग आहे. कारण ते जे पण होते, बाकीचे HOD प्लस FTIचे पण पासआउट होते नंतर, आणि मग आज सगळं जुळून आलं. सो प्रोसेस चित्रांसारखीच आहे. आणि चित्रांबद्दल म्हणजे सॉरी मी म्हणलं ना की दोन्हीची प्रोसेस तशी वेगळी आहे. हे इंडिव्हिज्युअल आर्ट आहे, हे टीमवर्क आहे, पण चित्रांसारखीच मजा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला याच्यात. आणि चित्रांमध्ये ज्या स्त्रिया तुम्ही रेखाटता त्या कुठेतरी काव्यात्मक, शांत, अंतर्मुख अशा भासतात. प्रत्येकाला वेगळं भासतं चित्र, प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. तर मी जेवढं पाहिलंय तेवढं ती थोडी काव्यात्मक, अंतर्मुख, शांत. तर ही जी वंदी आहे ते कुठेतरी चित्रातील स्त्रियांना रिप्रेझेंट करते का? 100% करते आणि खूप प्रामाणिक उत्तर देतो. माझ्या हातनं नेहमी स्त्री खूप स्ट्रॉंग होते कलेत. आणि वंदी आहे ना, मी याची पूर्ण खात्री देतो आता, ती माझ्या चित्रांमधलीच नायिका आहे तुम्हाला वाटेल. ही तीच आहे जी शशिकांतच्या चित्रांमध्ये असते. मग ती शेवटीपर्यंत बरोबर तुमचं सगळ्यांचं मन जिंकून घेणार, ही आत्ताच खात्री देतो मी त्या एका बाबतीत. पण शेवट मला करताना तुमच्या प्रत्येकाकडून मला एक कारण हवं आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी, की सजना पिक्चर का बघावा सिनेमागृहातून. आणि प्रत्येकाचं कारण वेगळं वेगळं असावं. त्यामुळे हे 6 कारणं प्रेक्षकांना भेटतील सिनेमागृहात जाण्यासाठी. ते रिपीट करून हवं. कोणीही सुरुवात करा. तुम्ही बोला. अरे म्हणजे तुम्हाला सोपं शॉर्ट आणि छान लक्षात राहायचं. जशी भाऊंची चित्र असतात ना, आपल्याला कळवतात की बाबा हे एवढे भारी आहेत आणि चालते बोलते असं त्यांच्या भावना कळतात आपल्याला. तसेच ते पडद्यावर आलेले आहेत. हे चालते बोलते फिरते चित्र आहेत, ते फिल्म आहे सजना. मी एवढंच सांगेन की सजना फिल्मचे जे काय म्युझिक झाले, म्युझिक आणि जी भावनिक आहे, जे त्याचं व्हिज्युअल्स केलेलं आहे ते का, ते व्हिज्युअल आणि ते म्युझिकचं त्या दोन्हीचं मिलन बघण्यासाठी तुम्ही सजना बघा. मला असं वाटतं की आजकालच्या जगामध्ये ना खरं प्रेम हरवलंय कुठंतरी. म्हणजे सिच्युएशनशिप आपण ऐकतोय आता, जेनझी जे चालू आहे, तर ते खरं प्रेम हरवलंय. तर ते खरं प्रेम तुम्हाला सजना चित्रपट बघितल्यानंतर सापडेल कुठेतरी. ज्यांनी प्रेम केला असेल किंवा अजून त्यामध्ये आले नसेल कोणी, त्या प्रत्येकाला फक्त प्रेम दिसेल त्या चित्रपटामध्ये असं मला वाटतं. आणि प्रेम घेऊन सगळे थिएटरच्या बाहेर येतील एवढं नक्की. व्हिज्युअल आणि म्युझिकबद्दल तर बोललोय आपण आणि ह्यांनी पण ते सांगितलं. पण स्पेशल मी सांगतो, मला कशाची जास्त उत्सुकता आहे. मी स्वतः व्हिज्युअल आर्टिस्ट आहे, तर त्या गोष्टी आम्ही जेवढं दर्जेदार करता येईल तेवढा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण माझी बाकीची टीम पण आर्टिस्टच होती, HODs. ह्या सिनेमात जर स्पेशल काय असेल, मला असं वाटतं की ह्या सिनेमाची गोष्ट, ती गोष्ट अशी आहे, त्यातली बरीचशी गोष्ट म्हणजे 60-70% पण जास्त तुम्ही कधीच ह्या आधी पडद्यावर बघितलेली नाही, अशी ती गोष्ट आहे. ती एक खूप स्पेशल बाजू आहे आणि ती ऑफकोर्स मोठ्या पडद्यावरच त्याची ती मजा आहे. म्हणजे परवा आम्ही ट्रेलर लॉन्च केला, तर थोडं वेगळं आहे पण तरी सांगतो का मोठ्या पडद्यावर. तर छोटं स्क्रीन होतं ते आणि तिथं आम्ही ट्रेलर लॉन्च केला आणि मागं बसणाऱ्यांनी विचारलं की हे कबूतर VFX का रिअल आहे, ती उडलेली पक्षी. तर ते ॲक्च्युली बगळे आहेत, असं होतं छोट्या स्क्रीनवरती. म्हणजे
त्यामुळं खूप अर्थाने हा सिनेमा मोठ्या पडद्यावरचाच आहे हे मी खात्रीशीर सांगतो आणि माझ्यासाठी स्पेशल गोष्ट आहे जी लोकांना खूप सरप्राईज देणारी आहे. वंदी, सजना, दिन्या, रंगांची उधळण, गोडा आवाज, 27 जून. आता VFX, व्हिज्युअल आणि ऑडिओ सगळ्याचबद्दल सगळे बोललेत, पण मी एक गायिका असल्यामुळे हे सांगते की ओमकार स्वरूपचे प्रत्येक जे गाणं आहे या मूवीमध्ये, ते प्रत्येक गाणं इतकं वेगळं आणि मेलोडियस आहे की मला वाटतं हा एक्सपिरियन्स थिएटरमध्येच तुम्हाला मजा येऊ शकते. कारण OTT किंवा घरी बसून तो नाही, तुम्ही ऐकण्यात काहीच मजा नाही. तो बॅकग्राऊंड म्युझिक आणि गाणी जी आहेत ती तिथेच ऐकली पाहिजे. सो त्यासाठी नक्की या. खूप खूप शुभेच्छा.